उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी जावोत किंवा मग दिल्लीला, त्यांच्या प्रत्येकच दौऱ्याची राजकीय चर्चा ही तुफान होते। एकनाथ शिंदे परवा अचानकपणे दिल्लीला गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी चर्चाही केली। त्यांच्या याच दौऱ्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मात्र झुंपली आहे। शिंदेंच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीमध्ये टीका केली आणि त्यांना उत्तर देण्यासाठी समोर आले भाजपचे नेते। बघूयात शिंदेंच्या दौऱ्यावरून सुरू असलेला हा कलगीतुरा। राज्यात महायुतीच्या मित्रपक्षात स्वबळाचे वारे वाहत आहे। पुण्यात धंगेकर आणि मोहोळ वादामुळे महायुतीत मिठाचा कडा पडलाय। ठाण्यातल्या बालेकिल्ल्यातच भाजपचे गणेश नाईक यांनी शिंदेंविरोधात शड्डू ठोकलाय। अशातच एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत धडकले। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांनी तब्बल 1.5 तास चर्चा केली। गेल्या 6 महिन्यात मोदींना भेटण्याची शिंदेंची ही चौथी वेळ आहे। यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाच्या निकालाची तारीख जवळ आली की शिंदे दिल्लीला पळतात असा टोला राऊतांनी लगावला। राऊतांच्या या टोल्यावर पलटवार केला तो भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे। जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात। त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। वो एनडीए के एक नेता है एकनाथ शिंदे जी, और एनडीए के नेता मिलने से एक अच्छा वातावरण होता है। सभी लोग मिलना चाहिए। ये जो बीच में नमक डालने का काम करते हैं महायुति में, इनको उनके बारे में उनको लगता है कि महायुति में कुछ गड़बड़ होना चाहिए, होती नहीं है करके इनको उसके बारे में लगता है कि हम ऐसा बोल दें कि एकनाथ शिंदे का ये होने वाला है, वो होने वाला है। कुछ नहीं होने वाला है। एकनाथ शिंदे जी हमारे नेता है और महायुति के नेता है। राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मोदी आणि अमित शहांनी एकनाथ शिंदेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे आदेश दिल्याचा दावाही त्यांनी केला। त्या दाव्यावर भाजपच्या नेत्यांकडूनच उत्तर मिळालं। अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल, कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाही। महापालिका निवडणुका झाल्यानंतर पगारी नेते संजय राऊत हे उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत आणि त्या बदल्यामध्ये राहुल गांधी यांची त्यांनी सुपारी घेतली आहे की उभाटा गटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मी विलीन करणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर येत्या 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावरून पुन्हा वाद पेटलाय। एकनाथ शिंदेचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र आहे। अंगवस्त्राचा अर्थ कळतो तुम्हाला? डिक्शनरी उघडा मराठीची, शब्दकोश मराठीचा उघडा, शब्द रत्नाकर उघडा, बरं का? शिंदेचा पक्ष हा भाजपचं अंगवस्त्र आहे। त्याच्यामुळे अंगवस्त्राला जेवढी किंमत द्यायची तेवढी दिली जाते। जनतेच्या कोर्टामध्ये जनतेनं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे हे सांगून दिलं। विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे चालवतं याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला। त्यामुळे सेनेचं चिन्ह आणि खरी शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं। भाजपच्या नेत्यांपेक्षाही एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा जास्त असतो। शिंदे थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना भेटून चर्चा करतात। यावेळी चर्चेसाठी अनेक विषय होते, पण त्यातला महत्त्वाचा विषय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा आहे। त्या निवडणुकांच्या आधी ही शिवसेनेची सुनावणी पार पडावी अशी याचिका ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे। 12 नोव्हेंबरला या प्रकरणाचा युक्तिवाद सुरू होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या वतीनं आधी कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, त्यानंतर एकनाथ शिंदेंचे वकील बाजू मांडतील।
पण या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष कधी लागणार हाच खरा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आधी येणार की जनतेचा, हे आता पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.